मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील भातन बोगद्याजवळ काल रात्री एक घटना घडली आणि या घटनेमध्ये एका ट्रकला तेथील काही अज्ञात गुंडांनी अडवून त्यातील चालकाला मारहाण करून त्याची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। मी कळंबोलीमध्ये आता उभा आहे आणि कळंबोलीमध्ये बघू शकता की हा जो चालक आहे याला बेदम मारहाण करून त्याच्याकडचे सोन्याची रोख रक्कम हे घेऊन जे चोर आहेत ते पसार झालेले आहेत। आपका नाम क्या है? अर्जुन यादव। क्या हुआ उस दिन? तो पुणे साइड से मैं गाड़ी लोड करके आ रहा था मुंबई की ओर, और उधर साइड से पत्थर मारा बहुत सारा, तो इधर लगा मेरे को। इधर लगने के बाद क्या एक्सीलेटर मेरा छूट गया तो गाड़ी बंद पड़ गया। अच्छा। वो बंद पड़ा तो दोनों साइड से दो दो बंदे आए और मेरे को खींच के नीचे लेके गए, और नीचे ले जाने के बाद इधर मार भी लगाया बहुत सारा। इधर मार लगाया, इधर बाली था, वो बाली खींच के निकाल लिए और मोबाइल ले लिया। अच्छा अच्छा। और चाकू लगाए थे इधर। उसके बाद में जो भी मार सोने का बाली निकाल सोने का बाली था, और मारने के बाद पैसा 5,000 रुपये कैश था वो ले लिए, और मारे भी बहुत सारा। उसके बाद वो लोग चले गए, बोले अब जाओ, और नहीं, और किसको कंप्लेन करने का है तो करो बोलो, हम लोग इधर ही रहते हैं। और एड्रेस नहीं बताया, उधर का ही है बोला, लोकल ही। आपने पुलिस स्टेशन में गए नहीं? गया नहीं है अभी, तो रात का ही बात है, रात में हुई बात है। अभी मैं तो आपने तुरंत वो गाड़ी उधर ही लगा के आए, वो लेके आए? हाँ लेके आया। गाड़ी तो उधर नहीं छोड़ सकते ना, इसके लिए नाके पे इधर लाके कलंबोली नाके पे खड़ा किया हूँ गाड़ी। वारंवार या घटना होत असतात। या ठिकाणी कळंबोली शिवसेना शहराध्यक्ष तुकाराम सरक आहेत, ते स्वतः देखील या व्यवसायात रिलेटेड आहेत। खूप गंभीर बाब आहे हे, कसं बघताय? नमस्कार। सर्वप्रथम जर पाहिलं ना, तर गेल्या 2-3 वर्षापासून आपला भातन बोगदा, अमेठी कॉलेजचा परिसर असेल, एक्सप्रेसच्या ह्या घटनेमध्ये वारंवार वाढ होत चाललेली आहे। माझा आत्ताच मला जसं माहिती मिळाली, ड्रायव्हरनं जशी माहिती मिळाली, सांगितलं की असा असा प्रॉब्लेम घडलेला आहे, तर मी पोलीस स्टेशनला तर प्राथमिक मी माझ्या लेटर हेडवरती लेटर देणारच आहे त्यांना, पण त्यांच्याकडून माहिती मिळाली तर मी गजानन साहेबांना फोन केला, गजानन गाडगे साहेबांना, तालुका पोलीस स्टेशनचे पी आहेत, त्यांच्याशी बोलणं केलं। त्यांना हकीकत सांगितली की साहेब असं असं झालंय आणि गेल्या 2 वर्षात बऱ्यापैकी जास्तच हे वाढत चाललेलं आहे। तर साहेबांनी मला शब्द दिला की साहेब बोलले की आजपासून मी 100% आमच्याही कानावरती आले, हे वाढत चाललेले आहेत, आजपासून पर्सनल तिथे एक पोलिसांची गस्त नेहमी कंटिन्यू चालू ठेवणार आणि ह्या घटना होणारच नाहीत ह्याची 100% काळजी घेणार, असं आम्हाला घाडगे साहेबांनी मला वैयक्तिक सांगितलं। मी बऱ्याच ड्रायव्हर लोकांना, मालक वर्गांना मी विनंती करेल की खालापूर टोल नाक्यापासून सुटल्यानंतर गाडी कळंबोलीपर्यंत कुठेही थांबवू नका। लोक काय करतात, ही जी लोक चोरटे आहेत ते चालू गाडीमध्ये दगड मारतात, दगड मारल्यानंतर ड्रायव्हरला वाटतं कशा तरी आवाज आला, ड्रायव्हरला वाटतं काय फुटलं का, टायर फुटला का, किंवा काय तुटलं का, जॉईंट तुटला का, त्याच्यामुळे ड्रायव्हर गाडी उभा करतात आणि गाडी उभी केली। आता ह्या ड्रायव्हरला मारलं तर डायरेक्ट त्या गालावरती दगड लागल्यामुळे ड्रायव्हरने गाडी उभी केली, पण त्याच्या व्यतिरिक्त जरी काचत नाही किंवा फळक्यात जरी दगड टाकला तर ती गाडी उभी राहिली जाते। गाडी उभी राहिल्याच्या नंतर मग ते काय करतात, ड्रायव्हरला लूटमार ही नेहमीची झालेली आहे। त्याच्यापेक्षा जास्त सर्वात महत्वाचं डिझेल चोरी। डिझेल चोरी अर्ध्या तासासाठी 10 मिनिटासाठी जरी गाडी उभी राहिली तर त्यांना लगेच माहित पडतं की इथे अशी गाडी उभा आहे। ड्रायव्हरच्या समोर डिझेल चोरी झाली तरी काही करू शकत नाही, एवढी गंभीर परिस्थिती आहे एक्सप्रेसची। त्याच्यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे की ह्याच्यावरती एकतर ट्रान्सपोर्ट व्यवसाय हा एकदम कोलमडीला आलेला आहे। आपण बघतोय डिझेलची वाढत्या किमती असतील म्हणा की चालक वर्ग असेल, चालक वर्गांच्या सुविधा आपल्याला देणं गरजेचं आहे, कारण ह्या लोकांचं संरक्षण आम्ही नाही केलं तर चालक वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, ते लोक थांबणार नाहीत। त्यासाठी ड्रायव्हरांनाही कसा दिलासा मिळेल असं प्रशासनाने काम करावं। खालापूर पासून कळंबोलीपर्यंत प्रत्येक 10 मिनिटाला, प्रत्येक 15 मिनिटाला जिथं गस्त मारावी आणि जास्तीत जास्त कशी सुरक्षा देता येईल हे प्रशासनाला मी विनंतीपूर्वक सांगतो की बाबा त्यांनी गस्त वाढवावी। नक्कीच। तर हा जो प्रकार आहे 2 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे असं तुकाराम सरक यांनी देखील सांगितलंय। या चालकाला मारहाण झाली आपण बघितलं। आपल्यासोबत अजून काही चालक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आप उधर से ट्रैवलिंग करते हैं हमेशा? मराठी हिंदी हम लोग हमेशा रोज का पूना का ही हम लोग का टूर है, हम लोग पूना ही चलते हैं और ये वारदात हमेशा होता रहता है। हम लोग कई दफ़ा देखते हैं कि पनवेल बोगदा के पहले जो लेफ्ट साइड में अमेठी कॉलेज है, वो पार्किंग के पास कई दफ़ा डीजल चोरी होते हम लोगों ने खुद देखा है। कई दफ़ा हम लोग चिल्लाते भी, लेकिन हम रुक नहीं सकते। देख रहे हैं आप? ये मुझे लगता है 4-5 साल से हम कंटिन्यू देख रहे हैं हम लोग। एक यहाँ पे और एक पनवेल बोगदा के पहले
वहाँ पर भी पत्थर का वार होता है। और एक मुझे लगता है, मैं 1 साल के पहले की बात है, मैं खालापुर टोल नाका पार करके हम लोग अक्सर रुकते हैं चाय पीने के लिए या पेशाब करने के लिए, हम लोग रुकते हैं वहाँ पे रुकने के टाइम में 1 साल पहले की बात है, मैं देखा था कि एक गाड़ी वाले को 4 लोगों ने गाड़ी से खींच के और लेफ्ट साइड में लेके गए थे और उसका सब छीन रहे थे। वो ड्राइवर चिल्ला रहा था, ये मेरे आंखों के सामने की बात है। मैं गाड़ी उसके पीछे था, 2-3 गाड़ी के पीछे मेरा गाड़ी था, मैं आगे निकाल के उसके सामने जाके मैं गाड़ी रोका, मैं चिल्लाया, लेकिन जा नहीं सकते ना, क्योंकि मेरा भी वही हाल हो जाएगा। और मैं ये चीज का मैं अपने ड्राइवर ग्रुप में मैं ये साझा भी किया था कि उस जगह पे कोई मत रुकना। ये वारदात से डर हमें पैदा हुआ है हमें बहुत ज्यादा डर होता है, हमें चलने में डर होता है, गाड़ी चलाने को डर होता है कि हम कैसे चले। आज इनके साथ हुआ, कल हमारे साथ भी होगा, बहुत डर लगता है। त्या दुसरी गोष्ट, ज्या कंप्लेंट आहेत, कंप्लेंट करायला अडचण ही होती, कंप्लेंट करायची अडचण ही होती की भातान बोगद्याच्या तिथून निघाल्यानंतर एक्सप्रेसला गाडी असते, मग गाडी उभी करायची कुठं आणि कंप्लेंट जायला द्यायचं कुठं. तर की बघा, बऱ्यापैकी एक्सप्रेसला गाडी लुटमार झाल्यानंतर ड्रायव्हरला कळत नाही, कारण ड्रायव्हर तिथे जास्त वेळ गाडी उभी करणं धोक्याचं असतं, पाठीमागून गाडी येणारे वेगाचे असतात, फाईन आहे. त्याच्यानंतर फाईन पण आहेच आहे, पण तिथे गाडी पण उभी करू शकत नाही आणि गाडी आल्यानंतर कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं, कोणत्या पोलीस स्टेशनला जायचं हे समजत नाही. त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्या कंप्लेंट पोलीस स्टेशनला रजिस्टर करायला जात नाहीत. लोक काय करतात, काम असेल किंवा गाडी बाहेरच्या गाड्या असतात, गुजरातची गाडी आहे तुमची, समजा इथं लुटमार झाली तर ते काय बोलतात, कधी पोलीस स्टेशनला जाणार, गाडी उभी कुठं करणार, पार्किंग कुठं करणार, मग त्याची अवस्था कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं त्यांना लवकर माहिती पडत नाही. मग बऱ्यापैकी ते लोक काय करतात, बाबा झालं विषय सोडते तर निघून जातात. त्याच्यामुळं पोलिसांना याची माहिती कमी मिळते. माझी प्रत्येक गाडी मालकांना, ड्रायव्हरांना विनंती असेल की इथून पुढं थोडीशी जरी घटना काय झाली तर प्रत्येकाने पोलिसला रितसर कंप्लेंट करावी, जेणेकरून पोलीस बांधवांनाही, प्रशासनाला माहिती पडेल की ह्या घटना वारंवार घडत आहेत. सर्व गाडी मालकांना, सर्व चालकांना विनंती आहे, थोडंसं जरी काय झालं तर इथून पुढं रितसर एनसी आणि कंप्लेंट पोलीस स्टेशनला करणं बंधनकारक म्हणण्यापेक्षा मी त्यांना एक रिक्वेस्ट करतो. पण आता हे 4 वर्ष सुरू आहे असं म्हणतात, स्वतः ड्रायव्हर देखील सांगतात. मग हो, एवढं 4 दिवस वर्ष का सुरू सहन आहे. करताय? नाही, काय झालंय, 4 वर्ष सुरू आहे, पण याच्यामध्ये प्रशासनाकडे कंप्लेंट कमी गेल्यात, त्याच्यामुळं आपण त्यांनाही जास्त बोलू शकत नाही का, तर त्याच्यामध्ये चुकी गाडी मालकांची पण आहे, त्यांनी गेलं पाहिजे. आता त्यांचीच बघा, बोलते की आमच्या पण गाडीत असं झालं, पण त्यांनी कंप्लेंट दिली नाही, म्हणजे ही आपली चुकी आहे ना. त्यासाठी इथून पुढं ज्यांची थोडीशी जरी काय तकलीफ झाली, गाडी असू द्या, ड्रायव्हरला मारहाण असू द्या, लूटमार झाली, पहिलं कंप्लेंट करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी ड्रायव्हरांना पर्सनली सांगतो, खालापूर पास केल्यानंतर कळंबोलीपर्यंत कुठेही गाडी थांबवू नका, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल. नक्कीच मेरे को आप बताइए कि इधर से आप डेली, अपन बहुत सालों से आपका तजुर्बा रहेगा ये लाइन पे, ये यही जगह पे ऐसा होता है या पुणे तक ऐसा किया जाता है? नहीं, पूना साइड कम होता है, लेकिन कलम्बोली एक्सप्रेस पकड़ के उधर कालापुर पास करने तक ये इतनी दूरी में बहुत ज्यादा घटना होता है और महीने होते रहता है ये सब. अभी हाल फिलहाल में सेठ के ड्राइवर के साथ भी हुआ है, बताएंगे सेठ जी. या आपल्यासोबत अजून एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. काय नाव आपलं? मी ज्योतिराम पवार, SP ट्रान्सपोर्ट. आमचे एक ड्रायव्हर साहेब आली, त्याला पण परवा दिवशी गाडी थांबवून दगड घेऊन मातेच्या मागे लागली होती. त्याचं काय घेतलं नाही, पण मोबाईल पडला, फुटला आणि बाकी काही नुकसान पळून गेल्यामुळे नुकसान काही झालेलं नाही. आज परत एका गाडीला आमच्या त्यांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आज पण ही गाडी थांबली नाही. आज सकाळीचीच घटना आहे. तर नक्कीच ही खूप गंभीर घटना आहे. नवी मुंबई पोलिसांसाठी, रायगड पोलिसांसाठी एक मोठं आव्हान असेल या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी. 6 ते 7 जणांचा टोळका या ठिकाणी येतो, गाड्यांवर दगडफेक करतो, गाड्या अडवतात आणि त्याची लूटमार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, कुठे कंप्लेंट करायची ती करून घ्या, असं जे ड्रायव्हरांना धमकावतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूकदारांचं, ट्रान्सपोर्टधारकांचं होत आहे. आता तुम्ही बघू शकता, याला जी मारहाण झालेली आहे, त्याच्या कानातली जी सोन्याची बाली होती ती देखील काढलेली आहे. मी विनंती करतो कॅमेरामॅनला, आपण दाखवू शकताय अशा प्रकारच्या जखम झालेल्या आहेत त्याला. तर हे असं प्रकारचं मारहाण या ठिकाणी त्या चालकाला झालेलं आपल्याला दिसतंय. पैर दिखाव ना. तर या संपूर्ण प्रकाराबाबत कळंबोली स्टील मार्केट असेल, भीमा कॉम्प्लेक्स असेल, या प्रकारचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत, ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे. कळंबोली शहराध्यक्ष तुकाराम सरक यांच्या माध्यमातून पनवेल पोलिसांना याबाबत निवेदन देखील सादर करण्यात येणार आहे आणि ट्रान्सपोर्ट धारकांसाठी आणि चालकांसाठी आता एक आव्हान या ठिकाणी केलं जात आहे. खालापूर भातान बोगदा या ठिकाणी असलेल्या अमेठी युनिव्हर्सिटी जवळचा हा जो प्रकार
या ठिकाणून आपण जर वाहतूक करत असाल तर सावध रीतीने प्रवास करावा असं देखील आवाहन केलं जात आहे. तुर्तास थांबूया. मी लढवय्या रोकटोक शैलेश चव्हाण, संतोष मोकलसह, कळंबोली.